लोकसभा निवडणुकीपूर्वी संभाजीनगरातल्या एका मराठा समाजाच्या बैठकीत जोरदार राडा झाला आणि विषय हाणामारीपर्यंत गेला. त्यानंतर मनोज जरांगे प्रचंड अलर्ट झाले. ऐनवेळी जर लोकसभेत आपण उमेदवार दिले तर काय परिस्थिती होऊ शकते याची ती झलक दाखवणारी बैठक होती. यानंतर मनोज जरांगेंनी लोकसभेत उमेदवार न देता पाडापाडीचं राजकारण केलं. पण विधानसभा आली तरी जरांगेंची मागणी काही मान्य झाली नाही. त्यानंतर जरांगेंनी राजकारणात उतरण्याची घोषणा केली आणि त्यांनी आपले उमेदवार देण्याचंही सांगितलं. जरांगेंनी राजकारणात एंट्री करण्याची घोषणा केल्यानंतर निवडणूकही लागली. विविध पक्षांच्या उमेदवार याद्याही आल्या. अर्ज भरण्याची मुदतही संपली. पण जरांगेंचे उमेदवार आणि जरांगेंचे ठरलेले मतदारसंघ यांची यादी काही समोर आली नाही. त्यातच जरांगेंनी मराठा, मुस्लिम आणि दलित म्हणजेच MMDची मोर्चेबांधणी सुरू केली. त्यानंतर एक नवा ट्विस्ट आला. काही मतदारसंघात जरांगेंनी जर मुस्लिम उमेदवार दिले तर मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला गरीब मराठा समाज या उमेदवारांचा प्रचार करणार का, असाही प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. मनोज जरांगे सध्या प्रचंड जपून पाऊल टाकतायत. उमेदवार अजूनही त्यांनी जाहीर केलेले नाहीयेत. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार दररोज अंतरवाली सराटीकडून घोषणा काय होते याची वाट पाहतायत. तसंच महाराष्ट्रातील मराठा समाजही जरांगेंचे उमेदवार आणि मतदारसंघ कधी जाहीर होणार याची वाट बघतोय. पण प्रचंड आक्रमक असलेले जरांगे एवढं दपून पाऊल का टाकतायत? जरांगे समर्थकांनी अर्ज भरलेल्या काही मतदारसंघातली परिस्थिती नेमकी कशी आहे आणि जरांगेंचे उमेदवार कधी जाहीर होणार मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी विशाल बडे आणि तुम्ही पाहताय story.com. हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. सुरुवात जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी मतदारसंघातून करू. हा मतदारसंघ गेल्या काही वर्षात म्हणजे साधारण गेल्या 2 वर्षात ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू राहिलाय. इथून 18 ते 20 जरांगे समर्थकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेत. प्रत्येक जण आपणच अधिकृत उमेदवार असल्याचं जाहीर करतोय. ज्यांनी अर्ज दाखल केलेत त्यापैकी काही जण पूर्वाश्रमीचे राजेश टोपे यांचे समर्थक आणि कार्यकर्ते राहिल्याचंही बोललं जातं. त्यामुळे ऐनवेळी काही उमेदवार आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेऊन राजेश टोपे यांना अप्रत्यक्ष मदत पोहोचवू शकतात, असा एक अंदाज सांगितला जातो. या मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या काही उमेदवारांमध्ये अर्दड मधुकरराव, सतीश उढाण, कारभारी कुंडलिक मिठे, शैलेंद्र पवार, विलास भोसले, सतीश कदम, सीताबाई मोहिते, ज्ञानेश्वर दहीभाते, ज्ञानेश्वर उढाण ही यातली काही नावं आहेत. जालना जिल्ह्यातल्या दुसऱ्या मतदारसंघाबाबतीत बोलायचं तर दुसरा मतदारसंघ आहे भोकरदन. संतोष दानवे इथे आमदार आहेत. जरांगेंनी संतोष दानवेंना पाडण्याचं जाहीर केल्यामुळे आपण विजयी होऊ असा प्रत्येकाला विश्वास आहे. त्यामुळे इथे 10 ते 15 अपक्ष उमेदवारांनी अर्ज जाहीर केलेत आणि आपण जरांगे समर्थक असल्याचं ते सांगतायत. पण इथलाही ट्विस्ट अजून कायम आहे. जालना जिल्ह्यातल्याच या मतदारसंघात जरांगे कुणाला उतरवणार याकडे सध्या लक्ष लागलंय. भोकरदनमधून ज्यांनी अर्ज दाखल केले त्यांच्यापैकी काही नावं म्हणजे सुरेश तळेकर, कृष्णा कोरडे, रमेश गव्हाड, रमेश दळवी हे काही जरांगे समर्थक आहेत. जालना विधानसभा मतदारसंघातही अशीच परिस्थिती आहे. 2019ला इथे अर्जुन खोतकर यांचा 25,000 मतांनी पराभव झाला आणि कैलास कोरंट्याल हे आमदार झाले. पण यावेळी इथे विजयाची अपेक्षा असल्याने जरांगे समर्थकांनी गर्दी केली. विशाल हिवाळे, अरविंद देशमुख, कृष्णा पडोळ, धैर्यशील चव्हाण, प्रशांत वाडेकर, विश्वंभर तिरोके, सुनील अर्धड, सय्यद इरफान, अब्दुल बसेत खान, बाबासाहेब वानखेडे ही काही जालना विधानसभा मतदारसंघातल्या जरांगे समर्थकांची नावं आहेत. तिकडे बबनराव लोणीकरांच्या परतूर विधानसभा मतदारसंघातही जरांगे समर्थकांची यादी भली मोठी आहे. इथे 18 ते 20 जणांनी आपण जरांगे समर्थक असल्याचं सांगत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. हे झालं फक्त जालना जिल्ह्यापुरतं. पुढची स्टोरी सांगण्यापूर्वी बीड जिल्ह्यातलं उदाहरण एकदा पाहू. बीड विधानसभेसाठी सुद्धा 15 ते 20 जरांगे समर्थकांनी अर्ज जाहीर केलेत. आधी तिथे ज्योती मेटे या मैदानात आहेत, तर मुख्य पक्षांचे 2 उमेदवार हे ओबीसी आहेत. त्यामुळे इथल्या मतदारसंघात सुद्धा मोठा ट्विस्ट आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक अपक्ष अर्ज माजलगाव मतदारसंघातून आलेत. इथे साधारण 20 ते 25 उमेदवारांनी आपण जरांगे समर्थक असल्याचं सांगत उमेदवारी अर्ज दाखल केलेत. दुसरीकडे पवार गटात जाऊनही तिकीट न मिळालेले रमेश आडसकर यांनी अर्ज दाखल केलाय. ओबीसी नेते बाबरी मुंडेंचाही या उमेदवारी अर्ज दाखल झालाय. हे झालं फक्त 2 जिल्ह्यातलं. पण उर्वरित राज्यातील मतदारसंघांमध्ये अशीच परिस्थिती आहे. प्रत्येक ठिकाणी जरांगे समर्थकांनी गर्दी केली आहे आणि आपणच आमदार होणार हे मतदारसंघात जाहीर करून प्रचारालाही सुरुवात झाली आहे. फक्त मराठा समाजाच्या मतावर ही निवडणूक जिंकता येणार नाही हे जरांगेंना माहिती आहे. त्यामुळेच त्यांनी MMD म्हणजे मुस्लिम, मराठा आणि दलित हे फॅक्टर जुळवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. जरांगेंचं समीकरण काही प्रमाणात खरंही आहे.
पण जिथे मराठा समाजाच्या उमेदवारांमध्येच अर्ज दाखल करण्यासाठी आणि निवडणूक लढण्यासाठी चढाओढ सुरू आहे, तिथे मराठा समाज, दलित आणि मुस्लिम उमेदवारांचा प्रचार करणार का? हा सर्वात मोठा इथे प्रश्न आहे. या बाबतीत मी काही अर्ज दाखल केलेल्या जरांगे समर्थकांशी बोललो. त्यांचं यात असं म्हणणं आहे की जरांगे सांगतील तीच पूर्व दिशा. मात्र ज्यांना अर्ज मागे घेण्याची वेळ येईल त्यांचा या निवडणुकीतला इंटरेस्ट संपून जाईल. अर्ज भरलेला प्रत्येक जण स्थानिक पातळीवरचा नेता आहे. कुणी ग्रामपंचायत सदस्य आहे, कुणी सरपंच आहे, कुणी झेडपी सदस्य आहे, तर कुणी पंचायत समितीचा सदस्य आहे. अर्ज मागे घेण्यासाठी जरांगे सांगतील तेव्हा अर्ज मागे घेतले जातील. मात्र शेवटपर्यंत नाव जाहीर केलं जाणार नाही अशीच रणनीती सध्या दिसतीये. कारण जर आता नाव जाहीर केले तर वाद उफाळून येण्याची ही दाट शक्यता आहे. जरांगेंच्या एमएमडी फॅक्टरवर एक बैठक झाली आहे आणि आणखी एक बैठक होणार आहे. मुस्लिम धर्मगुरू जे जरांगेंसोबत बैठकीला आले होते, त्यांचं म्हणणं आहे की आम्हालाही प्रतिनिधित्व मिळायला हवं आणि काही मतदारसंघात आमचे उमेदवार असायला हवेत. त्यावर सध्या मंथन सुरू आहे. पुढची बैठक सुद्धा बीड जिल्ह्यात होणं अपेक्षित आहे. एमएमडी फॅक्टरवर बोलताना एका जरांगे समर्थकाने सांगितलं की राजकारणात उतरून सभागृहात जाऊन जरांगेंचे हात बळकट करणं हा आमचा मूळ उद्देश आहे. पण जर आम्ही मुस्लिम उमेदवार दिले, ते आमदार झाले आणि त्यांनी जरी विधानसभेत मराठा आरक्षणाची बाजू मांडली, प्रभावी ठरेल का हा प्रश्न अनुत्तरित राहतो. जरांगे पाटील हे सध्या जपून पाऊल टाकतात आणि कुणीही सध्या अंतर्वलीत येऊ नका असं त्यांनी जाहीर केलंय. कदाचित 4 तारखेला जरांगे हे आपले अधिकृत मतदारसंघ जाहीर करू शकतात. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? मुस्लिम समाजातील उमेदवाराला मराठा समाज मतदान देईल का? जरांगेंची जी भूमिका आहे एमएमडी ती यशस्वी होऊ शकते का? हा फॉर्म्युला प्रत्यक्षात येऊ शकतो का? तुमची मतं कमेंटमध्ये जरूर कळवा.